वर सूरज खरपडे अप्रतिम व्हेरिएशन्स त्याचे संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळाले होते. चांगली सुरुवात सातत्याने त्याने दिली आहे. फायनल मॅचची सुरुवात, पहिला बॉल मयूरसाठी, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला खोदून काढलाय, चांगला ड्राईव्ह आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते होईल, फिल्डर पासून थोडासा दूर टोलावला होता आणि 2 धावा पहिल्या बॉलवर. चांगली सुरुवात आहे दोन्ही संघांसाठी. बॉल देखील परफेक्ट होता आणि फटका देखील मयूरच्या बॅटमधून तेवढाच छान पाहायला मिळाला. हो निश्चितपणे. आणि ही 2 शहरामध्ये जे लढत आहे अजय, कारण परग्या शहराला बिलॉंग करतोय भार्गव विलेवन वारलीपाड आणि भिवंडी शहराला बिलॉंग करतोय जू नांदुरकी. आणि त्यामध्ये आता मात्र पाहू शकाल मॅच देखील चांगल्या प्रमाणे पाहायला मिळू शकेल. हो इकडे आपटी दिली, जम्पिंग जपाक शॉट केल्याचा प्रयत्न आणि पंचांचा वाईटचा इशारा, कारण आय थिंक बॅटरच्या आवाकाच्या बाहेर हा बाउन्सर होता आणि त्याच्याच मुळे मात्र पंचांनी दंडित केलाय. लाईनचा देखील विचार केला असावा तिकडे पंचांनी. उजव्या बराच बाहेरचा बॉल होता आणि ते देखील लक्षात घेत असताना वाईट घोषित केलाय पंच पुणेश पाटील यांनी. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ यावेळेला लॉफ्टेड शॉट, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा फिल्डर पाहतच राहील, त्याच्या आवाक्या बाहेर, बॉल सीमा पार. फायनल मॅच मधील पहिला दणका आणि दणदणीत षटकार मयूरच्या बॅटमधून. बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, उंची देखील फरकाला जास्त होते आणि जे अंतर कापायचं होतं ते देखील बॅटर मयूरनं मात्र अंतर कापलाय आणि हा पहिला सिक्सर आलाय. जू नांदुरकी संघाचा विचार केला तर सूरज खरपडे पुन्हा एकदा. हो पुन्हा आता मात्र ते अलाउन द कार्पेट चिडून वेगळ्याच चालला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत, दुरीचा प्रयत्न केला जातोय. हा ना कॉलिंग चुकीची संधी निर्माण झाली होती, परंतु विकेट किपरचं कलेक्शन थोडंसं चुकीचं आणि त्याच्यामुळे कुणाल रिटर्न आलाय आणि एका धावीवरती समाधानी राहिलाय. मयूर जास्त इंटरेस्टेड नव्हता दुसऱ्या धावेकरिता, मात्र कुणालला ती दुसरी धाव घ्यायची होती. जवळपास अर्ध्या खेळपट्टीवर दाखल देखील झाला होता दुसऱ्या धावेसाठी आणि तेथून वापस जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला, परतण्याचा निर्णय घेतला. थोडासा स्लिप देखील होताना दिसला. थ्रो ॲक्युरेट असता तर येथे विकेट जरूर मिळाली असती. सुदैवी ठरलाय फलंदाज कुणाल. धावसंख्या बिनबाद 10. समीर स्मृती जू नांदुरकी टीम प्रथम बॅटिंग करत असताना विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा स्क्वेअर लेगला डीपमध्ये बॉल मार्गस्थ होतोय. फिल्डर आहे, एकच धाव मिळताना दिसते. सिंगलनं अकाउंट ओपन होतंय कुणालचं. ही सुरुवात छान आहे समीर स्मृती जू नांदुरकी टीमसाठी. आपण बघितलंय मयूर देखील एक दर्जेदार फलंदाज आहे, परंतु मोठ्या इनिंग्स आलेल्या नाहीत. कदाचित ह्या अखेरच्या मॅचमध्ये, या फायनल मॅचमध्ये त्याच्याकडून ती मोठी इनिंग्स येऊ शकते. सुरुवात तर चांगली केली, एक षटकार देखील ठोकलाय आणि एक चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात तो षटकार त्याने ठोकलाय. हो आणि षटकारानंतर मात्र कुठेतरी कमबॅक केलाय सूरजनं. हो यॉर्करचा प्रयत्न होता, खोदून काढलाय चेंडू, साठी जमिनीच्या मार्गाने चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत आणि दुहेरीचा प्रयत्न तिकडे देखील केला गेला आहे आणि आता मात्र रनआउटची पुन्हा संधी निर्माण झाली होती, परंतु कुणाल फास्ट आहे विकेटवरती. आणि आज जू नांदुरकी संघाचा विचार आपण केला अजय, तर या संघासाठी अक्षय सुतारनं चांगला सपोर्टिंग रोल अदा केलाय. जरूर त्या संघाची त्याने देखील काळजी घेतलेली आहे, तर त्याचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया आणि आभार देखील टीम जू नांदुरकी संघाच्या वतीनं व्यक्त करूया. 2 रन्स कंप्लीट आणि 2 धाब्याच्या साईड संघटित असू की पुढे जात असताना एकूण 13 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्विंग केला ऑन साईडला, डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. प्रयत्न छान, मात्र बॉल जातोय सीमारेषा पार आणि हा येतोय आणखी एक खणखणीत षटकार. एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु चेंडू हातातून निसटला आणि बॉर्डर याच्या पलीकडे जाऊन मात्र लँडिंग झालाय. षटकार आला आणि या पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर धावांचा धो पाऊस पाहायला मिळतोय. नॅचरल पाऊस तर आज आला नाही, परंतु आज फलंदाजांनी मात्र या ठिकाणी धाबांचा पाऊस पाडलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धाबा विदाउट लॉस. ग्रेट स्टार्ट जो नांदुरकी संघाच्या वतीने पाहतोय. फ्लाइंग स्टार्ट फॉर टीम समीर स्मृती जू नांदुरकी. आज भरपूर संघर्ष या टीमला देखील करावा लागलेला आहे, कारण फार बलाढ्य संघ संपूर्ण दिवसभरामध्ये खेळलेले आहेत आणि विशेषतः मागच्या मॅचमध्ये खराब सुरुवातीनंतर ज्या पद्धतीनं कमबॅक त्यांनी केलं सेमीफायनल मॅचमध्ये आणि सावध टीमला पराभूत केलं, ते विशेषतः कौतुकास्पद राहिलेलं आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 9 धावा त्यांनी बनवल्या होत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 21 आल्या आणि तदनंतर तिन्ही गोलंदाजांनी अफलातून गोलंदाजी केली, आपल्या टीमला फायनलमध्ये घेऊन आलेत. दुसरीकडे आपण बघतोय कालच्या दिवसातील
अव्वल संघ ठरलेला भार्गव 11 वारलीपाडा. पण आता प्रेशर वारलीपाडा टीमवर असणार आहे या फायनल मॅचमध्ये, कारण पहिलं षटक सूरज खरपडेचं फार खर्चिक ठरलंय. काल त्याची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिली होती, पण आता या फायनल मॅचमध्ये त्याच्यावर हल्लाबोल करण्यात आलेला आहे. नवीन षटक घेऊन सागरनं देखील काल इम्प्रेस केलं होतं. आज फायनल मॅचमध्ये बघायचंय काय करतोय. यॉर्करचा प्रयत्न, डाव्या एष्टीला मिस करणारा बॉल, विकेट किपरसाठी अडवणं कठीण होतं. सिंगल वाईटचा देखील इशारा. 2 बोनस रूपानं धावा मिळत आहेत. धावसंख्या 21. 4-4 षटकांची फायनल मॅच आहे आणि ज्या पद्धतीनं सुरुवात केली आहे सलामीवीरांनी, विशेषतः मयूरनं, एका वेगळ्याच फॉर्ममध्ये आता मयूर पाहायला मिळतोय. फार मोठी धावसंख्या कदाचित पाहायला मिळू शकते. हे बडे मॅचचे खिलाडी मयूरच्या बाबतीत आपण जर बोलायचं झालं तर मागच्या सेमीफायनलमध्ये आय थिंक रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला होता, परंतु आता त्याने मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेतली आहे खांद्यावरती. हो, चांगला चेंडू या ठिकाणी खोदून काढला शेवटच्या मोमेंटला आणि तिकडे मात्र पाहू शकेल चांगला क्षेत्रक्षेत्र देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कुठेतरी असं वाटलं की अजून एखादे एक्स्ट्रा रन्स मिळेल, परंतु नाही आहे. बॅकअपसाठी वेगाने क्षेत्रक्षेत्र पोहोचले गेले आणि एकच धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाणार. विकेट प्राप्त करावं लागेल अजय. जर तुम्ही विकेट घेतली नाही तर मात्र फायनलमध्ये मोठा लक्ष अखेर तुमच्या अगेन्स्ट मात्र या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. हो, विकेट घ्याव्या लागतील, परंतु फलंदाज देखील प्राइस टॅग लावून आलेले आहेत आपल्या विकेटवर. ऑन साइडला भव्य हिट, यावेळेला कुणालच्या बॅटमधून षटकार. बॉल विकेट टू विकेट टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉटम एंडचा जबरदस्त वापर केलाय. प्रचंड ताकदीचा वापर होता या फटक्यामध्ये. तेवढंच चांगलं टायमिंग देखील साधलं कुणालनं आणि त्याचा हा पहिला षटकार येतोय. मयूरला आपण बघितलं, कमजोर बॉलवर त्याने प्रहार केले, चांगल्या बॉलला सन्मान देऊन सिंगल त्याने घेतलेला आहे. चांगली रणनीती आहे. आणखी एक, हा जास्त उंच गेलाय. यावेळेला फिल्डर जज करतोय, मात्र संधी नाहीये. प्रेक्षकांसाठी झेल आहे आणि प्रेक्षकांनी टिपलाय झेल. षटकार. करतो की आपण या, कारण आपल्यासाठी विष्णूजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. ज्याने पकडला त्यानेच यायचं आहे, लक्ष असू द्या. बॅक टू बॅक 2 सिक्सर. हो, आणि त्याच्यानंतर यॉर्करचा प्रयत्न, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो सागर, परंतु या ठिकाणी पाहू शकाल चेंडू चालला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, परंतु त्यापेक्षा दुप्पट वेगाने ही दुहेरी धाव कंप्लीट केली. म्हणजे अजय, आपण पाहतो की मोठ्या फटक्यांकडे सुद्धा मात्र लक्ष आहे आणि मात्र सिंगल डबलला देखील चांगल्या प्रमाणात प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात. आज क्वालिटी क्रिकेट जो नांदुर्गी संघाच्या वतीने पाहायला मिळाला. जबरदस्त पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. 36 धावा फलकावर. अवघ्या 10 बॉलचा खेळ झालेला आहे. जेव्हा जेव्हा चांगले चेंडू आलेत, यॉर्कर आलेत, सन्मान दिलाय फलंदाजांनी. दोन्ही फलंदाज तेच कार्य करतायत. थोडासा आखो टप्प्याचा बॉल पूल केलाय. यावेळेला एलिव्हेशन जे पाहिजे होतं ते प्राप्त करता आलं नाही. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या पुढे सरसावते जू नांदुर्की संघाची बिनबाद 37. जबरदस्त चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो आणि दोघांमध्ये 37 धावांची पार्टनरशिप देखील आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुणाल आणि मयूर चांगला खेळ साकारतायत. सागर पुन्हा मात्र या ठिकाणी मार्गस्थ झाला, ओर विकेट मारा करतोय. हो, इथे चेंडू थोडासा खाली राहिला आणि चेंडू मात्र वेगानं चाललाय. हो हो, इथे देखील खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने जात असताना 4 धावांसाठी चौकार. खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज लागली आणि त्याच्यानंतर पाठीमागे डीपमध्ये खराब क्षेत्ररक्षण. रिझल्ट मात्र तोच आहे जो फलंदाजाला पाहिजे होता. बाउंड्री आली आहे आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनबाद 41. अतिशय दमदार सुरुवात आहे फायनल मॅचमध्ये समीर स्मृती जू नांदुर्की संघाची. चला, जास्त वेळ खर्च करू नका. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे, नंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे हे लक्षात घ्या. आता थोडासा अंधार देखील होत चाललेला आहे. 7 बॉल्समध्ये 22 धावा मयूरच्या बॅटमधून. 5 बॉल्समध्ये नाबाद 16 धावांचं योगदान कुणालचं आहे आणि यापेक्षा चांगली सुरुवात अजून काय हवी आहे फायनल मॅचमध्ये. मजबूत मित्र म्हणे की इथे स्थिती समीर स्मृती जू नांदुर्गी संघाची आपण पाहत आहोत. फलंदाजी निवडली, नाणेफेकी जिंकल्यानंतर आणि धावा देखील चांगल्या प्रमाणात जोडल्या. तिसरा षटकाची सुरुवात कपिल आलाय आणि आता मात्र कपिलला ती पहिल्या चेंडूवरती विकेट मिळेल का? चेंडू हवेत, मिस्ता मिस्टोक आणि विकेट किपरने कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. पहिली सफलता, जी चर्चा सुरू होती की एखादी विकेट जर आपल्या संघाला प्राप्त करून दिली तर मात्र इथे देखील वारलीपाडा संघ कमबॅक करू शकतोय आणि ती विकेट प्राप्त केली. कुणाल जेव्हा
आणि ज्या प्रेक्षकांना आईबाजेल पकडलाय त्याला मात्र हे 200 रुपयाचं पारितोषिक विष्णूजी पाटील यांच्याकडून देत आहोत. आणि आय थिंक असं वाटतं की सापे गावाचे ते प्रेक्षक आहेत, म्हणजे आज की शाम सापे के नाके पर. निर्वी 11चेच खेळाडू आहेत, सदस्य आहेत ऑर्गनायझिंग कमिटीचे. काही हरकत नाहीये, सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक प्रेक्षकासाठी ही सुवर्ण संधी विष्णू पाटील यांच्या मार्फत आहे. सीमारेषेच्या पलीकडे आपण झेल स्वीकारा, कॅच घ्या आणि कॅश देखील घ्या. 200 रुपये. विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर कपिलला यश मिळालेलं आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा कपिल मदतीला धावून येतो, त्यामुळेच हा संकटमोचक आहे वारलीपाडा संघाचा. मात्र आता नवीन बॅटर तुषार, त्याला बढती देण्यात आलेली आहे. 1 डाऊन खेळण्यासाठी पाठवण्यात आले. मागच्या मॅचचा हिरो आणि पहिल्या बॉलवर षटकार ठोकणं ही त्याची ओळख. फायनल मॅच मध्ये देखील मागे राहिलेला नाहीये. ठोकलाय षटकार. त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण तो देत असताना शॉर्ट पिच बॉल. आणि मित्र म्हणतो की तुषारच्या आर्म्समध्ये पॉवर भरपूर आहे, पॉवर तो जनरेट करत असतो. आणि हा देखील हा पॉवर हिटर. माहिती मिळाली आहे की प्रॅक्टिस जास्त नाहीये त्याची, परंतु ह्या स्पर्धेमध्ये कमाल करतोय. चांगला बॉल आहे फुलर लेनचा, त्याला देखील चांगल्या पद्धतीनं खेळून काढलाय. पायांच्या समोरून टर्न केला. 1 धाव येथे मिळेल. धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले 48 वर. मोठी धावसंख्या आहे. अजूनही आपण बघतोय की 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरं तर वारलीपाडा टीमकडे देखील जबरदस्त बॅटिंग आहे. अक्षय बरब काल बरसलेला आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्याची बॅट तळपली आहे. कुणाल आहे आणि त्याचबरोबर इतर देखील चांगले फलंदाज आहेत. कुणाल, कपिल. मिस टाइम फटका, मात्र कुठलाही फिल्डर बॉल खाली नाहीये पॉइंटला. विकेट कीपर पोहोचेल तोपर्यंत पुन्हा एकदा मिळताना दिसते. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला आणि मयूर धाव बाद. काही गरज नव्हती मला असं वाटतंय. विकेट डाऊन. एक इनिंगचा खेळ शिल्लक आहे आणि पाहू शकला या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना टीम समीर स्मृती जुनांदुर्गी संघाला मयूरची केली संपुष्टात आली. आणि त्यामध्ये नवीन फलंदाज क्रिश आलाय 4थ्या क्रमांकावरती. धाबा आता मात्र पाहिल्या तर फलक्यावरती चांगले आहेत, परंतु मग कपिलनं कुठेतरी मात्र गतिरोधकाचं कार्य केलं आहे या षटकामध्ये. इथे देखील एक चांगली लेंथ, बॅटर देखील बीट झाले, एसटी रक्षक देखील तिकडे मात्र बीट होत आहेत. परंतु फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावलाय तोपर्यंत 1 धाव. आणि या सिंगलच्या मधील संघाची धावसंख्या पुढे जात असताना या ठिकाणी 49 या आकड्यावरती. पुढचा बॉल. ओ इकडे मात्र विकेट डोक्यात. क्षेत्ररक्षक नव्हे तर विकेट किपर डाऊन दी बॉल. ओढ कॅच. आणि इथे देखील विकेटचा पतन. क्रिशला देखील आता मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना टीम जुनांदुर्गी संघाला. काय बॅटिंग करतोय तुषार. प्रत्येक मॅच मध्ये बरसलाय. याही मॅच मध्ये फायनल मध्ये देखील 2 षटकार आलेत. ओहो, तिसऱ्याची संधी होती. फुल टॉस मिस केलाय. बॉल चाललाय डीप थर्ड मॅनला. गोलंदाज
सक्षम असावी. विकेट किपर स्वतः पोहोचलाय सूरज, तोपर्यंत मात्र मुभा होती 2 धावा घेण्याची. कनेक्शन झालेलं नाहीये, अथवा या बॉलवर देखील एक षटकार पाहायला मिळाला असता. लेग बायचा इशारा पंचांकडून. धावसंख्या 58. दमदार दमदार या ठिकाणी खेळ राहिला या पहिल्या इनिंगमध्ये समीर स्मृती जू नांदुर्गी संघाच्या वतीनं. आणि आता मात्र ही धावसंख्या देखील आता डेंजर झोनकडे वाटचाल करत असताना, कारण फलकावरती 58 धावा पाहायला मिळत आहेत. तुषारनं देखील आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली संघासाठी. हो, लो फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू लक्ष्टमच्या पलीकडे चाललाय. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. तुषार आणि कर्नलची जोडी सध्या आपण पाहतोय. हो, पुन्हा मात्र हुक केला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर हा झेल, परंतु क्षेत्ररक्षण बॅकअपसाठी पोहोचले आणि तिथे देखील 2 धावा कंप्लीट. तिहेरीचा देखील प्रयत्न केला जातोय. 3 धावा कंप्लीट की चौथ्याचा प्रयत्न केला जाणार. प्रयत्न केला तुषारनं आणि त्या चौथ्या धावेसाठी आता मात्र कुठेतरी कर्नलला आपल्या विकेटचं आता मात्र या ठिकाणी बलिदान द्यावं लागेल, कारण बॅटर पास झाला रनआउटच्या स्वरूपात कर्नल. की दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडस करेक्शन करतोय. हो, क्लीन बोल्ड. तिन्ही एसट्या दाखवल्या बॅटर तुषारनं आणि ती एसटी वाकवली गोलंदाज प्रवीणनं. शेवटचा बॉल आणि शेवटचा चेंडू आता मात्र फेस करण्यासाठी न्यू बॅटर निशांत आलाय. 62 धावा फलकावरती. लेफ्टी बॅटर आणि या चेंडूचा मात्र या ठिकाणी सस्पेन्स काय असेल. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. स्कोर ऑफ द विकेट. चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर या ठिकाणी पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न देखील केला जातो. डायरेक्ट हिट, परंतु 2 रन्स कंप्लीट. तिहेरीचा देखील प्रयत्न केला गेलाय. 3 धावा कंप्लीट आणि चौथ्याला देखील सुरुवात केली आणि पाहता पाहता 4 धावा शेवटच्या चेंडूवरती. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स आणि पहिल्या डावाचा खेळ देखील आता मात्र ते संपन्न झालाय. 66 धावा फलक्यावरती आणि फायनलचा किताब जिंकण्यासाठी आता मात्र या ठिकाणी भार्गव इलेव्हन वारलीपाडा संघाला 67 धावांचं लक्ष्य समोर असेल. आता विनंती असेल जू नांदुर्गी संघाला की आपण देखील थोडंसं स्पीडअप करायचं आहे. फिल्डिंग लगेच सेट करा आणि वारलीपाडा संघ विनंती करतो की आपली सलामीची जोडी देखील तुम्हाला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चांगला टोटल पहिल्या इनिंगमध्ये उभारलाय समीर स्मृती जू नांदुर्गी संघानं, परंतु इथे मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग आता कशा रीती केला जाणार. थोड्याच वेळामध्ये जरूर दुसऱ्या इनिंगला देखील आता सुरुवात केली जाईल. एक फार मोठी धावसंख्या फायनल मॅचचा विचार करता आणि इव्हन नॉर्मल मॅच जरी असली तरी 4 ओव्हर्समध्ये 60+ धावसंख्या कुठेतरी डोकेदुखी ठरू शकते चेस करत असताना, परंतु क्षमता आहे भार्गव इलेव्हन वारलीपाडा टीमच्या फलंदाजांमध्ये देखील. पण एक गोष्ट आहे की आता थोडी कंडिशन्समध्ये चेंजेस आलेले आहेत आणि त्याचा फायदा गोलंदाज जरूर उचलण्याचा प्रयत्न करतील. पण शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भाकीत करता येणार नाही आहे. बॅटिंग चांगली राहिली आहे फायनल मॅचमध्ये समीर स्मृती जू नांदुर्गी टीमची. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. वारलीपाडा संघ लगेच आपली सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना करा. 16.75ची सरासरी डावाच्या सुरुवातीपासून राखावी लागणार आहे. फायनल मॅच खिताबी जंग निर्भी 514 अँड सरपंच कप 2026 सापे. बॅट्समन पाठवून द्या प्लीज. जेवढा उशीर कराल वारलीपाडा संघ तेवढं तुम्हालाच कुठेतरी त्रासदायक असेल.
चला, जून अंदुरकी संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षण देखील आता सजवलं जात आहे. बॅटरची मात्र जरूर प्रतीक्षा होत आहे आणि फलंदाज देखील सज्ज होत आहेत. फलंदाजी सखोल आहे या टीमकडे देखील. अभय असेल, अक्षय असेल, कुणाल, कपिल हे महत्त्वाचे फलंदाज आहेत. किरण कासरे देखील टीममध्ये आहे, ज्याने अनेक सामने अगदी स्वतःच्या बळावर या टीमला जिंकून दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या संघाची निर्मिती करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सलामीची जोडी कुणाल काचरे आणि अक्षय बरब. अक्षयच्या बॅटमधून तब्बल 96 धावा कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि आज धावांची 100 कदाचित या फायनल मॅचमध्ये या स्पर्धेच्या दरम्यान तो कंप्लीट करू शकतो. परंतु एक मोठी इनिंग्स त्याच्याकडून हवी आहे वारलीपाडा संघाला. भार्गव 11 वारलीपाडा आणि त्यांच्या विरोधात या फायनल मॅचमध्ये समीर स्मृती, जय हनुमान, जून अंदुरकी. 67 धावांचं टार्गेट. कुणाल ऑन स्ट्राइक. गोलंदाजीसाठी कुणाल. यस, कुणाल टू कुणाल. पहिला बॉल, ओहो, कडक फटका. रिटर्न कॅच घेण्याचा प्रयत्न, हाताला स्पर्श झालाय आणि थोडासा चटका देखील बसणार असणार, कारण फार वेगवान फटका होता. मात्र डीपमध्ये फिल्डर सज्ज होता. एक धाव मिळाली आहे. चांगला स्ट्रोक होता. बॉल देखील एवढा वाईट नव्हता आणि गोलंदाजाचा प्रयत्न देखील खूप चांगला पाहायला मिळाला. धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय. टार्गेट 67 धावांचं योगी. फ्लाइंग स्टार्टची गरज आहे वारलीपाडा टीमला. निश्चितपणे आपण म्हणू शकतो या ठिकाणी फायनलच्या लढतीमध्ये जेव्हा आपण पहिल्या इनिंगमध्ये एवढी मोठी धावसंख्या पाहतो त्यावेळी मात्र प्रतिस्पर्धी संघावरती एक मानसिक दडपण निर्माण होत असतं. परंतु भार्गव 11 वारलीपाडा संघ देखील लवकरात लवकर हार मानणारा संघ नाही आहे आणि चांगला जर खेळ इकडे साकारला तर या धाबांचा देखील इथे पाठ लागू शकतोय. आज स्पेशली या दोस्ती ग्रुपच्या वतीनं, 7 स्टार मेंबर यांच्या वतीनं समीर ठाकरे यांना शुभेच्छा येत आहेत. जो नांदुरकीचं देखील त्यांनी भरभरून कौतुक केलं आहे आणि इथे चांगला बॉल आलाय. जबरदस्त इथे मात्र चेंडूच्या हाताळणी आणि पाहू शकला या ठिकाणी इंकटार आतमध्ये येणारा बॉल. कुणाल देखील आज इम्प्रेस करतोय आपल्या खेळीनं. खूप चांगली विविधता कुणालच्या देखील गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालेली आहे. एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू. मागच्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये देखील धारदार गोलंदाजी केली कुणालने. मग आता वेगवान बॉल टाकला. या अगोदर थोडासा संत गतीने टाकला होता, ऑफ कटर होता. मात्र हा क्विकर बॉल आणि नीटचा कनेक्ट करता आलेला नाहीये अक्षय बरपला. फक्त एकच धाव मिळाली आहे. सिंगल डबल जास्त काही डोकेदुखी नसेल गोलंदाजांकरिता आणि जून अंदुरकी टीमच्या कॅप्टनकरिता. मात्र जेव्हा जेव्हा मोठे फटके येतील तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजांना विचार करण्यास कुठेतरी भाग पाडतील फलंदाज. पण ते मोठे फटके कधी येतील, जास्त उशीर होणार नाही याची दक्षता फलंदाजांना घ्यावी लागेल. आणि त्यामुळे आता मात्र हवाई फायर करावा लागेल आणि तो हवाई फायर केलाय. काय फटका केला, स्लॉक स्वीपचा अंदाज. अरे चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा पहिला सिक्सर येतोय वारलीवाडा संघासाठी. याही वेळेला थोडा संत गतीनं बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी स्लॉटमध्ये पडलेला बॉल आणि त्याच्यावर तुटून पडलाय कुणाल काचरे. पहिला मॅक्झिमम भार्गव 11 वारलीपाडा संघासाठी. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. आणखी 57 पाहिजेत. 19 चेंडूंचा खेळ बाकी. ओ, इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. अपील जोरदार आहे कॉट बिहाइंड साठी आणि यस, फिंगर गोज अप. वेगवान बॉल होता. मग याचे दोन्ही पंच आता एकमेकांसोबत चर्चा करतायत. कन्फर्मेशन जरूर येईल आपल्यापर्यंत. चला, दोन्ही पंचांनी आता मात्र तिकडे चर्चा केली आणि चर्चेनंतर देखील आता मात्र पंचांचा निर्णय आला की बॅटर बाद झाला, हलकीशी कडा होती हेच मात्र सांगितलं. आणि त्या ठिकाणी पाहू शकाल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मयूरचं जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कलेक्शन ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहतोय. बॅट आणि चेंडूमध्ये हलकासा संपर्क झालाय आणि आता मात्र पाहू शकाल वारलीपाडा संघाला या ठिकाणी लागणारा पहिला धक्का. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. थोडंसं टफ असतं पंचांसाठी देखील, कारण आता प्रकाश देखील कमी झालेला आहे, अंधार पडत चाललेला आहे आणि बॉल देखील वेगानं टाकला होता गोलंदाज कुणालनं. षटकार आला त्याच्या विरोधात, परंतु लगेच चोख प्रत्युत्तर त्याने दिले. कमबॅक केलंय आणि महत्त्वाची विकेट आपल्या टीमला मिळवून दिली आहे. पहिलं षटक देखील समाप्त झाले. 10 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात भार्गव 11 वारलीपाडा. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 19च्या सरासरीनं 57 धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅटर कपिल मैदानामध्ये पोहोचलाय. स्ट्रायकिंग एंडला अक्षय
आणि गोलंदाजीसाठी देखील अक्षय, क्या बात आहे. ऑन द राईज क्रॅकिंग शॉट, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. तुषार डीप एक्स्ट्रा कव्हरला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येथे मिळताना दिसते या फायनल मॅचवर. आणि या स्पर्धेवर आपलं नाव कोरण्याच्या प्रयत्नात हे दोन्ही संघ आहेत, परंतु सध्या वरचढ ठरताना दिसतोय समीर स्मृती जून अंधुरकी संघ. राऊंड द विकेटनं हा बॉल थोडासा संत टाकलाय, बाउन्स चांगला होता. बॅकफुट पंच, स्वतः गोलंदाज बॉलवर पोहोचलाय. काही कमिटमेंट आहे, परंतु थ्रो चुकीचा आणि त्याचा परिणाम सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत फलंदाज. धावून किती धावा घेतील योगी? जे टार्गेट आपण बघतोय, जे इक्वेशन आपण बघतोय, 16 बॉल 54 धावा, मला नाही वाटत की सिंगल डबलने या धावा बनवल्या जातील. हो, आणि त्याचमुळे मी नेहमीच म्हणतो की आता रिक्षाने प्रवास करून चालणार नाही. तुम्हाला आता विमानाचं तिकीट बुक करावं लागेल, त्यावेळी तुम्ही या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. आणि आता मात्र तशाप्रमाणे कामगिरी वारलीपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळू शकेल का? संघाचे पुरस्कर्ते कल्पतजी सुतार आणि दत्ता सुतार यांची देखील आता मात्र कुठेतरी ऊर्जाचे ठोके देखील वाढले असेल, कारण संघ त्यांचा मात्र कुठेतरी पिछाडीवरती पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू पाहिला तर संत गतीने गेला मिड विकेटला. धाव मिळेल फक्त एकच, आणि जेवढा सिंगल डबल्स येणार कुठेतरी जून नांदुरकी संघ रिलॅक्स राहणार. अगदी बरोबर, कारण त्यांच्याकडे धावांचं चांगलं बॅकअप आहे. गोलंदाज चांगली कामगिरी देखील करतोय. अक्षय आजचा दिवस त्याने गाजवलाय. शॉर्ट बॉल या वेळेला मात्र खेचलाय आणि प्रॉपर खेचलाय, फ्लॅट 6. समीकरण 14 चेंडू शिल्लक आणि 47 धाबांची अजूनही गरज आहे. या षटकारानं पुन्हा एकदा कुठेतरी आशा पल्लवित केलेल्या आहेत भार्गव 11 वारलीपाडा संघाच्या. अक्षयच्या बॅटमधून षटकार आलाय. चांगला हुकशॉट पाहायला मिळाला. अखोट टप्प्याच्या बॉलचा त्याने फायदा घेतलाय आणि असाच खरपूस समाचार प्रत्येक बॉलचा आता घ्यावा लागणार आहे वारलीपाडा संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. पुढचा बॉल अक्षय, राईट आर्म राऊंड द विकेट. आणखी एक मोठा फटका, बॉल हवेत आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनवर. फिल्डर थोडासा बॉल पुढे पडला. चांगलं क्षेत्ररक्षण, चौकार होऊ दिलेला नाहीये. एक्सलंट फिल्डिंग, एकच धाव मिळाली आहे. फटका तर खूपच छान होता, परंतु गॅप मात्र शोधता आला नाहीये आणि त्यामुळे मिडविकला मात्र क्रीजच्या वतीने आय थिंक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं स्टॉपिंग. धाव मिळाली फक्त त्या ठिकाणी सिंगल. आणि आता मात्र खाली राहणारा चेंडू. अक्षयचा स्पेल देखील इकडे मात्र संपन्न झाला. 2 षटकात देखील संपन्न. लक्ष्य आपण पाहिले तर 67 धाबांचं समोर आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 21 धाबा फलक्यावरती जोडल्या टीम भार्गव 11 वारलीपाडा संघानं. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 46 धाबांची गरज. निर्वे 11-514 आणि सरपंच चषक 2026 पहिलं पर्व या स्पर्धेचं, परंतु अतिशय दमदार आयोजन. जेवढं कौतुक आयोजकांचं करावं तेवढं कमी आहे. आणि आता पुढच्या पर्वामध्ये मला वाटतं की आणखी एक वेगळा फॉर्मॅट, कदाचित ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स देखील आपल्याला ग्रामीण संघातून खेळताना दिसतील. आणखी मोठी स्पर्धा आपल्या भेटीत जरूर येईल. नवीन षटकाला सुरुवात, बीमर बॉल, बॅटची कडा लागली आहे, मात्र फाईन थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण समीर ठाकरेचं पाहायला मिळतंय. 1 धाव मिळाली, एकूण 2 धावा असतील. नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट आणि सामन्यामध्ये शिरकाव करण्याची ही संधी असू शकते कदाचित वारलीपाडा टीमसाठी. 12 बॉल्समध्ये बनवायचे 44. परंतु फ्रीटवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. पहिला पर्व आपण पाहतोय, परंतु जरूर पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये अजून काहीतरी आपल्याला नाविन्य पाहायला नक्कीच मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. फ्रीट बॉल आणि त्याच्यावरती एकही धाव मात्र जोडली नाहीये. मानसिक दडपण आजी आता मात्र बॅटरवरती पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉल होता. थोडीशी मुवमेंट, टप्पा पडल्यानंतर असं वाटलं होतं फलंदाजाला की अँगलने बाहेरच जाईल बॉल, परंतु थोडासा सरळ झाला, थोडासा आतमध्ये देखील येताना दिसला. शॉर्ट बॉल, आता मात्र प्रॉपर कनेक्शन, हुक केलाय आणि हा बॉल सीमारेषा पार. कपिलच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी हुकचा अंदाज, ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती वारलीपाडा संघाला, तो फटका अखेर कुणालच्या बॅटमधून निघालाय. आणि आता मात्र समीकरणामध्ये पुन्हा चेंजेस पाहायला मिळतोय. 10 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये 38 धाबांची गरज. इथून देखील हा सामना
भार्गव 11 वारलेपाडा संघ जिंकू शकतोय. जर अशा प्रमाणे फटके जर पाहायला मिळाले तर मात्र जरूर कमबॅक ते करू शकतात. हो अजून एक उडवलाय समोरच्या दिशेनं वारिस लॉंगॉनला कुणाल चेंडू खाली आलाय तो चूक करणार नाहीये त्याने पकडला हा झेल आणि संपन्न झालाय फलंदाज कपिलचा खेळ. इतर कुठलाही पर्याय आता उपलब्ध नव्हता कारण मोठे फटके प्रत्येक बॉलवर खेळायचेच होते. टायमिंग 100% जुळाले नाही. उंची आपण बघितलं की खूप जास्त राहिली या फटक्यामध्ये आणि खूप चांगलं जजमेंट तिथे दाखवत असताना क्षेत्ररक्षक कुणाल जबरदस्त कॅच. कपिल बाद झालाय. धावसंख्या 2 बाद 29. आता समीकरण आहे 9 चेंडू आणि 38 धावा. फायनल मॅच जिंकण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. वरचढ ठरताना निश्चितच दिसतोय समीर स्मृती जू नांदुरकी संघ. 66 बनवल्या 4 ओव्हर्समध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आणि त्या धावांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न होतोय. नवीन बॅटर अभयच्या बॅटमधून मोठा फटका. ओ काय स्टॉप आहे. सुपरमॅन जरूर तिथे उभा होता अक्षू आणि काय एफर्ट त्याचा पाहायला मिळालाय. षटकार वाचवलाय. हो निश्चितपणे स्वतःला स्टेज करत असताना मात्र त्या ठिकाणी षटकाराचं रूपांतर सिंगलमध्ये केलं असंच मानावं लागेल. आणि दरम्यान सापेगावचे गणपतजी पाटील यांचा देखील शुभागमन झालाय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. चेंडू चालला अगदी कव्हरला तुषार तिकडे मात्र फील्ड करतायत. आणि आजच्या दिवसाचा आपण जर विचार केला तर आजच्या दिवसावरतीच पूर्णपणे सुरुवातीपासूनच जो नांदुरकीकरांनी कब्जा केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण समीकरण आता मात्र इथून जर पाहिलं तर येणारे सिंगल धाव कंप्लीट केली. 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 36 धाबींची गरज. म्हणजे आता 7 चेंडूमध्ये तुम्हाला 6 षटकार मारावे लागतील. त्यावेळी तुम्ही चॅम्पियन पद या स्पर्धेमध्ये पटकावू शकता. फुलटॉस आहे. हा देखील चेंडू उडवला हवेत. पुन्हा चेंडूचा अक्षयकडे. हो हो वॉड कॅच. कॅच ऑफ द दिस टुर्नामेंट म्हटलं तर वाव ठरणार नाहीये. का झेल पकडलाय. जबरदस्त कामगिरी अक्षयच्या वतीने आपण पाहतोय. आणि या ठिकाणी विकेटचा पतन. अभय इज गॉन. कॅच रनिंग कॅच तिथे पाहायला मिळाला. या अगोदर षटकार वाचवला होता आणि आता स्वतःच्या उजवीकडे धावत जात असताना हा धावता झेल संपन्न केलाय अक्षयनं. गोलंदाजीमध्ये देखील त्याची कमालीची कामगिरी आणि क्षेत्ररक्षणामध्ये तोच दर्जा त्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि त्यामुळेच आता पारडं पूर्णपणे जड झालं या फायनल मॅचमध्ये समीर स्मृती जू नांदुरकी संघाचं. 6 बॉल्समध्ये 6 षटकारांची आवश्यकता आहे चॅम्पियन पदाला गवसणी घालण्यासाठी. भार्गव 11 वारलीपाडा टीमला. धावसंख्या 3 बाद 31. आणि आता मात्र असं वाटतं की जून नांदुर्गे गावामध्ये तयारी सुरू झाली असेल. कदाचित आता मात्र जून नांदुर्गे गावामध्ये गुलाल उधळला जाणार. फटाके फोडले जाणार आणि विजयच्या कानावरती तो आवाज आता पोहोचलाय. आणि विजयनं आज भाकीत केलं होतं की आजचा दिवस आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून गाजवणार आणि काहीतरी घेऊन जाणार. परंतु अजूनही सामना संपला नाहीये. 6 मध्ये 6 जर ठोकले गेले तरी सुद्धा मात्र या ठिकाणी वारलेपाडा संघ हा सामना जिंकू शकतोय. परंतु तो कारनामा आता मात्र इथे फलंदाज अक्षयला करावा लागेल. कारण ऑन स्ट्राईकवरती त्याला आपण पाहतोय. एक असा फलंदाज ज्याच्या बॅटमधून 100 पेक्षा अधिक धावा या स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत. पण आता समीकरण फारच कठीण आहे. शेवटच्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल बिग हिट. व्हेरी व्हेरी बिग हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. गेम ऑन. वर कातील बी आणि जरा सामना जर इथून अक्षयने आपल्या संघाला जिंकून दिला तर मला असं वाटतं की इथून त्याची खांद्यावरती सवारी वारलीपाडा गावापर्यंत जाऊ शकते. समीर हा सामना येथून जिंकून दिला तर मात्र यस चमत्कारिक प्रदर्शनच ते असणार आहे. 6 बॉल 36 धावा. आता 5 बॉल्समध्ये 30 करायचे आहेत. ओ उडवलाय पुन्हा एकदा. एलिव्हेशन किती आहे जास्त नाहीये. आतमध्येच आहे आणि तिकडे फिल्डर देखील अतिशय दक्ष. एकदा पूर्ण केली आहे. 2 देखील मिळतील कदाचित परंतु त्या पुरेशा नाहीत कारण प्रत्येक बॉलवर षटकाराची गरज होती. 2च आलेले आहेत आणि आता उरली आहे औपचारिकता. निश्चितपणे म्हणजे असं वाटतं की आता मात्र विजयाचा सुगंध इथून थेट जून नांदुर्गी गावापर्यंत पोहोचला असावा. काय आज सर्व मुलांचा खेळ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एकीनाच खेळले आणि आज एकीचं बल काय आहे ते दाखवलं. परंतु अजून अक्षय लढतोय. हा चेंडू देखील हवेत आणि ड्रॉप सीट लॉंग आपला झेल ड्रॉप.
आता झेल ड्रॉप झाले तरी आता मात्र जास्त नुकसान नांदुरकीकरांना होणार नाहीयेत आणि संघाचे पुरस्कर्ते आपण पाहत आहोत निशांत जाधव यांचं देखील मी या ठिकाणी धन्यवाद करेन, कारण आज समीर ठाणगेच्या नावानं त्यांनी संघाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं आणि खऱ्या अर्थानं आज नांदुरकी संघानं समीर ठाणगे यांना भापूर श्रद्धांजली वाहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. येस, आणि जून अंदुरकीकरांचा जल्लोष देखील आता सुरू झालेला आहे, कारण विजय जवळपास सुनिश्चित आहे. 3 चेंडू 27 धावा, फक्त औपचारिकता शिल्लक. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, वाईट यॉर्कर ऑफ स्टिकच्या बाहेर, मात्र जास्त बाहेर आहे त्याच्यामुळे वाईट घोषित करतायत पंच आणि समीकरणामध्ये थोडासा बदल होतोय. 3 चेंडू शिल्लक, 26 धावांची आवश्यकता. तिन्ही चेंडूवरती 3 षटकार जरी आले आता मात्र या ठिकाणी तरी मात्र त्या आव्हानापर्यंत आता वारलेबाडा संघ पोहोचू शकणार नाही, परंतु खेळ त्यांचा देखील जबरदस्त राहिलाय. हो, लोपुटॉस बॉल कव्हरला या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न केलाय. धावलेल फक्त एकच आणि कुठेतरी मात्र या डावाचा आपण जर विचार केला तर मात्र गोलंदाजी पूर्णपणे चुकीची पाहिली आपण वारलेबाडा संघाच्या वतीने आणि त्याच्यामुळे 66 धाबा पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या नांदुरकी संघानं आणि तिथूनच मात्र एक मानसिक दडपण वारलेबाडा संघावरती पाहायला आपल्याला. विजयापासून 2 पावलं दूर. हो, हा देखील चेंडू हवेत आणि आता मात्र विशाल डाऊन दी बॉल. हो हो, तिकडे देखील झेल ड्रॉप. म्हणजे असं वाटतं की आता तो विजय जो आता आहे तो सेलिब्रेशन करण्याची जास्त घाई झालेली आहे जो नांदुरकी संघाला. हो, बऱ्याचदा असं होत असतं, कारण शेवटी ही फायनल मॅच आहे. सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकलेला आहे. सोपा झेल होता, परंतु खेळाडू जास्त रिलॅक्स दिसला आणि तेच कारण राहिलं की बॉल हातातून निसटलाय. शेवटचा बॉल बाकी, 25 धावांची आवश्यकता आणि जल्लोष जू नांदुरकीकरांचा इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या स्पर्धेतील आणि हा आला लीगल बॉल आणि या ठिकाणी पाहू शकाल या स्पर्धेवरती नाव कोरलंय निर्वी 11-5-1-4 व सरपंच चषक. या चषकावरती नाव कोरत असताना समीर स्मृती जू नांदुरकी, सर्वांचं अभिनंदन. जबरदस्त आज क्रिकेट क्वालिटी खेळ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला आणि पुन्हा मी सूर्यकांत कांबर यांचा आभार व्यक्त करतो, कारण तुमची विनामूल्य सेवा आज आम्हाला स्पर्धेसाठी प्राप्त झाली, त्याबद्दल तुमचं देखील धन्यवाद. जरूर तुमचा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय आणि आता मात्र थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याला देखील सुरुवात करणार आहोत. तत्पुरती काही सन्मान आहे ते सन्मान आपण इथे संपन्न करूया. आज या स्पर्धेच्या माध्यमातून नॉनस्टॉप पंचांची भूमिका आज पार पाडली आणि खऱ्या तर आपण पंचांना आपण प्रथम इथे सन्मानित करूया. पुणेश पाटील फ्रॉम भरोडी आज जबरदस्त 3 दिवसांमध्ये त्यांची आपण पंचांची कामगिरी पाहिली आणि मी विनंती करतोय सरपंच साहेबांनी की आपलं शुभ असते पंचांना प्रथमतः आपण सन्मानित करायचं आहे. पंच पुणेश पाटील सर या जबरदस्त पंचाची भूमिका त्यांनी या स्पर्धेच्या वतीने पार पाडली. बरोडी गावासाठी जबरदस्त क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. पुणेश पाटील पंचांच्या भूमिकेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाजवाब कामगिरी, त्यांचा शुभ सन्मान येथे होत आहे मेघनाथ शास्त्री साहेबांच्या शुभ हस्ते. तदनंतर पुढील सन्मान ज्यांच्या वतीनं या स्पर्धेचं थेट प्रसारण घराघरापर्यंत पोहोचवलं, नीट नेटकेपणा, क्लीन अँड क्लिअरिटी आपण पाहत आहोत. MB लाईव्ह
एम बी लाईव्हचे फाउंडर निवृत्तीजी बजागे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. अतिशय चांगली त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि या रोहिदाजी सुतार यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतो. आणि खऱ्या अर्थाने जून नांदुरकी संघाचा जो आपण आजच्या दिवसाचा खेळ पाहिला त्याच्या पाठीमागे अक्षय सुतार यांचं देखील मोलाचं सहकार्य, त्याने देखील संघाची चांगली त्या ठिकाणी साथ दिली आणि आज चॅम्पियन पद आज जून नांदुरकी संघाने पटकावलाय. तदनंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्यांच्या आवाजानं आज प्रेक्षकांना मान्यवरांना आज मंत्रमुग्ध केलं गेलं असे आमचे 3-in-1 आमचे सहकारी समालोचक अजय गरज सर यांना देखील आपण सन्मानित करतोय. रामकृष्ण माली या आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण आमचे सहकारी समालोचक अजय गरज सरांना आपण इथे सन्मानित करायचं आहे. जबरदस्त 3 भाषातून आपल्या वाणीतून प्रेक्षकांना मात्र त्यांनी आज या स्पर्धेच्या वतीनं मंत्रमुग्ध केलं आणि त्यांना आपण या ठिकाणी रामकृष्ण माली यांच्या शुभ हस्ते सन्मानित करतोय. तदनंतर स्कोरर ओम, जबरदस्त ओमची कामगिरी स्कोरिंगची पाहायला मिळाली. ओम या आपण ओमला देखील आपण सन्मानित करतोय. कारण मित्रांनो 5 समालोचक म्हटलं की पाठीचा कणा कोण असतो तर स्कोररने चांगली अपडेट देत राहिली तर मात्र समालोचन करणं देखील थोडंसं इझी होत असतो आणि त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि तदनंतर पुढचा सन्मान असेल व्हॉइस ऑफ PTC योगी पाटील सरांचा, ज्यांच्या सुमधुर वाणीनं या स्पर्धेला एक वेगळीच झळाली आणि एक वेगळीच उंची प्रदान झालेली आहे. पडगा परिसरातील आणि आमने लोणार परिसरातील सर्वात जास्त स्पर्धा कव्हर करणारे आमचे मित्र सहकारी समालोचक योगेश पाटील सर, त्यांचा शुभ सन्मान सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते होत असताना थँक्यू सो मच योगी. आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर सुरेशजी कांबेरे साहेब यांना विनंती करतोय आपण यायचं आहे पुढे, आपला देखील येथे सन्मान केला जाईल. चला निर्वी 11-5-1-4 संघातील सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण सर्वांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. कारण मित्रांनो तुमची अपाट मेहनत राहिली आणि आता मी विनंती करतो सरपंच साहेबांना की ज्या व्यक्तीने स्पर्धा सक्सेसफुली करून दाखवली त्या व्यक्तीचा सन्मान होणं गरजेचं आहे. आणि ती व्यक्ती कोण असेल तर संतोष सुतार, सौ सोनार की एक लोहार की और ये टूर्नामेंट संतोष सुतार की. आणि त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी विद्यमान सरपंच मेघनाथजी शास्त्री साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित